नमस्कार, स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आंबा हे सर्वांचेच आवडते फळ आहे, तसाच मँगो जामही। बाहेरच्या जामपेक्षा कमी साखरेचा, कोणतेही केमिकल न वापरता बनवलेला हेल्दी असा मँगो जाम पोळी किंवा ब्रेडला लावून मुलांना टिफिनमध्ये आपण देऊ शकतो। हा बनतोही पटकन आणि टिकतोही भरपूर। हा पहा, माझा 2 वर्षापूर्वीचा जाम आहे। त्याची ओरिजिनल चव अजूनही टिकून आहे। तर चला बघूया मँगो जामची रेसिपी। जामसाठी आपण 4 मोठे मस्त तयार झालेले हापूस आंबे घेतले आहेत। त्यांचे वजन 800 ग्रॅम आहे। याऐवजी तुम्ही कोणताही रसात धागे नसलेला घट्ट रसाचा आंबा वापरू शकता। काही म्हणा, हापूस आंब्यांचा जाम तर अप्रतिमच लागतो। हे आंबे मी धुवून पुसून घेतलेले आहेत। आता आपण यांचा रस काढून घेऊया। बघा, रस तयार आहे। आता हा मिक्सरला फिरवून घेऊया, म्हणजे मस्त स्मूथ होईल। याचं वजन आता 450 ग्रॅम आहे आणि मापाने हा रस 2 कप आहे। रसामध्ये जर धागे असतील तर तो आपल्याला गाळून घ्यावा लागतो। रसाच्या 1/3 साखर घ्यायची आहे, म्हणजे वजनाने 150 ग्रॅम म्हणजेच पाऊण कप साखर आपण इथे घेतलेली आहे। एका पॅनमध्ये रस ओतून त्यात साखर घालून घेऊया। आता हे मिश्रण मध्यम आचेवर आपण आटवायला घेऊया। हे पहा, साखर पूर्णपणे विरघळली आहे। आटवताना या गरम रसाचे बुडबुडे वर यायला लागतात, ते अंगावर उडू शकतात, तर आपण काळजी घ्यायला हवी। यामध्ये आता आपण 1 टीस्पून लिंबू रस घालून घेतोय, जो प्रिझर्वेटिव्हचं काम करेल। बारा मिनिटे हा रस आटवल्यानंतर हा जाम तयार झाला आहे का बघूया चला। एका प्लेटमध्ये थोडा जाम घालून बघूया। प्लेट तिरकी केल्यावर तो खाली येतोय आणि थोडा पातळ पण दिसतोय, म्हणजे अजून त्याला आटवायला हवे। आता अजून 5 मिनिटं आटवूया। हे पहा, जामला आता मस्त घट्टपणा आलाय। आता तो पुन्हा प्लेटमध्ये टाकून बघूया। प्लेट तिरकी केल्यावरही तो खाली घसरत नाहीये, म्हणजे आता तो पूर्ण तयार झाला आहे। जॅम थोडा गार होईपर्यंत आपण काचेची बाटली उकळत्या पाण्यामध्ये स्टरलाइज करून घेऊया। बाटली, झाकण, चमचा आणि पकडसुद्धा। बाटली कोरडी झाली की लगेच हा जाम त्यात भरून घेऊया। हा जाम गार झाला की झाकण लावून डीप फ्रीजरला ठेवून द्यायचा। हा जाम आपण पोळीला लावून खाऊ शकतो किंवा ब्रेडला, तुमच्या आवडीप्रमाणे। काय मग, कशी वाटली साधी सोपी जॅमची रेसिपी? नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। स्वादांची मैफिल चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच येतील। चला भेटूया लवकरच। तोपर्यंत बाय।